नमस्कार मित्रांनो. तर खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग करायला लागलो आहे. कारण मध्ये थोडं हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये काही दिवस गेले, त्याच्यामुळे काही ब्लॉग्स वगैरे करता येत नव्हते. पूर्ण झोपून होतो मी. मग आता थोडं बरं वाटते, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. मग त्यानंतर परत आत्ताशी आलो आहे. आज थोडं बाहेर फिरायला आलो होतो. खरं तर मेन म्हणजे वडील पुण्याहून आले होते गावाला मला भेटायला, आणि थोडं हॉस्पिटलचं काम पण होतं, म्हणून म्हटलं आलो तर चला मित्रांना भेटूयात. मग त्यांचे मित्र आहेत आंतरवली गावचे, त्यांचे क्लासमेट. तर त्यांच्या रानात आज आलो आहे. तुम्ही मागं बघू शकता, सगळे आंब्याचे झाडं वगैरे आहेत. तर इथं आल्यानंतर यांचा आंबा पाहिला, आणि कोण म्हणतं ना, जे म्हणतात ना शेती परवडत नाही, त्यांच्यासाठी खरंच उत्तम उदाहरण आहे. खरंच त्यांनी खूप कमी क्षेत्रामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत, त्याला खूप फळं आलेली आहेत. खरं तर खूप काळजी वगैरे त्याची घ्यायला लागते. चला तर मग आज आंब्याचं उत्पादन ते कसं घेतात, काय घेतात, याच्याबद्दल बोलूयात. ते किती कष्ट घेतात, काय काय करायला लागतं त्यांना, याबद्दल माहिती घेऊयात. चला, पहिल्यांदा तुम्हाला मी आंबराई दाखवतो, त्या झाडांची हाईट दाखवतो, आणि त्याच्यामुळे किती फळं निघतात ना हे दाखवतो. चला, तर हे बघा झाडाची हाईट. माझी हाईट आता एवढी माझ्या हाताच्या लेवललाच आहे, आणि ह्या झाडाची हाईट बघा, तुम्ही बघू शकता एवढी, जास्तीत जास्त एवढी हाईट आहे माझ्या हाता एवढी हाईट आहे. आणि त्याला फळं वगैरे बघा. आता बघा इकडून बघा, सगळे आंबे इथं लागलेले आहेत. हे बघा असे आंबे, हे सगळे बघा एवढे सारे आंबे. आणि झाडाची हाईट तुम्ही बघू शकता किती हाईट आहे. हे बघा एवढ्या कमी हाईटची ही झाडं आहेत. आणि हे बघा, आता तुम्हाला मी पडलेला एक आंबा दाखवतो. हो बघा इथं हा पडलाय, आणि हा रेडी टू ईट आंबा आहे खायला. खरं तर खरंच खूप कमी हाईटची झाडं आहेत, आणि खूप सारे आंबे इथं आलेले आहेत. खरं तर हे आंबे इथपर्यंत येण्यासाठी कमी कष्ट नाही घेतला. तुम्ही बघू शकता प्रत्येक खोडाला तुम्हाला पांढरं पांढरं लागलेलं दिसेल, चुना लागलेला. खरं तर ती कीड लागू नये म्हणून लावले होते. जेव्हा मी मागं त्यांना भेटायला आलो होतो, तेव्हा त्यांचं काम चालू होतं. म्हणजे जेव्हा पहिल्या वर्षी त्यांनी आंबे लावले होते ना, त्यावेळेसच आम्ही त्यांना भेटायला आलो. तेव्हा ते सगळ्या अख्ख्या झाडांना हे चुना लावण्याचं काम करत होते. त्याच्यामुळं आंब्याला कीड होत नाही, आणि उत्पादन चांगलं निघतं. आणि आज आलो आहे तर ते आंब्याची कटिंग करतात. ते म्हणजे जी पानं आहेत त्याची कटिंग वगैरे करत होते, जेणेकरून आंबा जास्त वाढत नाही. ते कशामुळे कट करायचं असतं काय? त्याला फुटवे येतात आणि पुढच्या वर्षी जास्त फळ येतं. कमी याच्यात ना, आखूड घ्या, आखूड झाडातच. हा, लय उंच होऊन द्यायचे नाही तर झाड असं झाड पकडायच्या वर उंच गेलं असतं झाड. हे हा काय असं चालू आहे. कट करून करून म्हणजे कमी क्षेत्रफळात जास्त आपलं पीक. जास्त उत्पन्न. आणि याची निगा खूप राखावी लागते. कारण आता काय, हे बघू शकता खूप खालच्या लेवलला आंबे आहेत, म्हणजे जमिनीला आहेत. मग इकडचे जे प्राणी आहेत ते पण खूप वैताग देतात त्या फळांना, त्याचे नासधूस वगैरे करतात. हे बघा आता किती खाली आहे, जाता येता कोणताही प्राणी आंब्याची नासधूस वगैरे करू शकतो, म्हणून त्यांना राखणीसाठी बसावं लागतं. आता हे बघा, तुम्ही आंब्याची बाग बघितली, एवढं सगळं तुम्हाला आनंदाचं चित्र दिसलं, पण त्याची दुसरी एक बाजू दाखवतो. आता हे बघा, हा त्यांचा खाट आहे. रात्रीचं त्यांना इथं झोपायला यावं लागतं, कारण की प्राणी पक्षी वगैरे आंब्यांना इजा करू नयेत. काही माणसं असतात ते पण आंबे तोडून घेऊन जातात, चोरू शकतात. त्यासाठी त्यांना राखणीला रात्रीचं इथं बसावं लागतं. म्हणजे आंब्याचं फळ तुम्हाला एका ठिकाणी चांगलं वाटतं, सगळ्या गोष्टी आहेत, पण दुसरी बाजू अशी देखील आहे की ते तिकडं रक्षण करण्यासाठी तुम्हाला रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून थांबवावंच लागतं. तर असं आहे, कोणतंच काम सोपं नाही आहे. कष्ट सगळीकडं आहेत. पैसा पाहिजे असेल तर कष्ट करावं लागेल, आणि त्यानंतर ही अशी तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतं. तर आता ही किती झाड आहेत, किती उत्पन्न निघतं, आणि क्षेत्र किती, आपण त्यांच्याकडून ऐकतात. चला, किती झाड आहेत ही, किती झाड आहेत? 750. 750 झाडं. आणि क्षेत्र किती एवढं? 1 एकर आहे. एका एकरात 750 झाडं. आणि मटेरियल किती निघतो? किलो, टन, किती टन? आता 5वं वर्ष नाही, मग 5वं वर्ष तर हे ह्या वर्षी 4 टन ते 4.5 टन निघन. 4.5 टन. पहिल्या वर्षी किती निघाला होता? पहिल्या वर्षी 2.25 टन निघालं होतं. म्हणजे दरवर्षी वाढत 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 चाललंय. बरं आहे. आणि माल जर रेट कसा, एक आंब्याचा रेट कसा असतो तरी सरासरी? आता तसं नाही सांगता येत, 20-30 रुपयाची पण सरासरी. सरासरी 100 रुपये किलो पिकलेला माल सर असा, आणि कच्चा माल 70 ते 100 रुपयाच्या दरम्यान जातो. 70 पासून 100 रुपये 100 पर्यंत.
आणि पिकल्याला 100 पासून 180 200 200 पर्यंत. सुरुवातीला आला तर 200 पर्यंत जातो. वा, हम्म. चांगलं परवडतं म्हणजे एका एकरात म्हणलं तरी पण कष्ट लय. तर बघितलं आपण की 1 किलो 100 रुपये ते 120 रुपये किलोने जातोय. तर एका किलोमध्ये बसतात 4 आंबे. सरासरी धरला तर 30 रुपये एका आंब्याचा भाव आहे. 30 रुपये. आणि आता इथं बघू शकता, लावा ना तुम्ही हिशोब. 30, 60, 90, 120. बघा बघा, हे बघा इकडं बघा, एवढे सगळे आंबे, एवढे सगळं हिशोब लावा तुम्ही. आता 30 रुपयाने जरी लावला तरी किती किती हा व्यवहार होतो. फक्त एवढंच वर्षभर रानगोतून राहतं, फळ एकदाच मिळतं, पण सगळे लेवल बरोबर करतं. असं हे आंब्याचं उत्पादन आहे. कष्ट खूप आहेत, लक्ष खूप द्यावं लागतं, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. तर अशी ही बाग बघायला आज आलो. खरं तर खूप बरं वाटलं. आता हळूहळू माझं तर शहराकडचं मन उठायला लागलं की बाबा नको शहराकडं, गावाकडंच निवांत आहे वाटतं गावाला. पण तो कधी एवढी कष्ट करायची तयारी झाली पाहिजे आपली पण. आता इथंच बघा किती किती आंबे ते बघा, मोजा किती रुपये ते. 1, 2, 3, 26 नाही 30 एक धरा बघा. 1000 रुपये तर एवढ्याचेच झाले. असे हे आंब्याचं उत्पादन आहे. आता आपण पुण्याचं नोकरीचं आणि इथलं कॅल्क्युलेशन लावू. जेव्हा मी जॉबला होतो तेव्हा मला सुरुवातीला 350 रुपये पर डे होता. ठीक आहे, 350 आपण 400 धरू. ठीक आहे, आणि हा आता आंबा आहे 30 रुपयाला एक, म्हणजे किती झाले, म्हणजे 14 आंब्यांचं माझा पर डे होता. आता इथं बघा किती आंबे आहेत. ह्याच्यातले 14 आंबे काढले म्हणजे माझा पर डे झाला. इकडं 14 बघा, इकडं 14, ह्याच्यात तळे बघा, इथं 14 निघतील आंबे. त्यानंतर इकडं बघू शकता, इथं बघू शकता. असा हा आंब्यांचा हिशोब. आता हळूहळू तर माझं शहरावरचं मन उडायला लागले. काय करतात, 9 ते 6 जॉब करा, एवढे टेन्शन घ्या, एवढे कटकट करा. ठीक आहे, सॅलरी आहे, पण जीवन आहे का, हे खरंच गावाला आल्यापासून मला जाणवायला लागले की गावाकडं खरंच खूप आहे. फक्त गावाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल. हां, जर तुमचं असं हे सगळं तुम्ही जर केलं, कष्ट करायची तयारी असेल, तर गावाला पण काही कमी नाही आहे. खूप तुम्ही कमवू वगैरे शकता. खरंच हळूहळू तर माझा आता शहराकडे यायचा विचार होता, पण तो आणखीन कमी होत चालला. वाटतं गावालाच काहीतरी करावं, पण आणखीन थोडे दिवस राहून जमणार पण नाही आहे. पैसा पण तितकाच महत्त्वाचा आहे, शहर पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे थोडे दिवस राहावंच लागणार आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला, आंब्याचं उत्पादन तुम्हाला कसं वाटलं, आंब्याची बाग कशी वाटली, हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि खूप दिवसानंतर आलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा. गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.